संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। ईव्हीएम संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत। आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आरओ यांच्याशी पत्र व्यवहार केला, परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाहीये। काही आरओ यांनी सरकारी उत्तरं दिली आहेत, पण 75 लाख मध्ये कशी वाढली याचं उत्तर मिळालेलं नाहीये, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलंय की आम्ही लिहिलेल्या पत्रातील मुद्दे महत्त्वाचे आहेत। त्यातील पहिला मुद्दा 20 तारखेला मतदान किती झालं याची आकडेवारी आणि 23 तारखेला सर्व मतदान जेव्हा मोजण्यात आलं त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे। 20 तारखेला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे त्यामध्ये संध्याकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झालंय असे सांगण्यात आले। याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केलाय। सायंकाळी 6 नंतर किती मतदान झालं याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी। संध्याकाळी 6 वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण पोलीस बूथ वाईज स्लिप वाटली असेल तर त्या किती वाटल्या याची माहिती द्या। कोणत्या अधिकारात आपण या स्लिप वाटल्या याबाबत माहिती द्या अशी मागणी आम्ही पत्र पाठवून निवडणूक आयोगाकडे केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरोनी आमच्या पत्राला सरकारी पद्धतीने उत्तर दिली। त्यातील समान भाग म्हणजे सदर माहिती दैनंदिन लिफाफामध्ये सील बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली, त्यामुळे याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही असे आरओ यांनी उत्तरे दिल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। तीनही आरओ यांचे उत्तर समान आहे, त्यामुळे प्रश्न असा होतो की 75 लाख मते खरे झाली होती का? कायदा असे म्हणतो की एकदा सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटं झाली की निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागते, दरवाजे बंद करावे लागतात। जे आतमध्ये आहेत त्यांना टोकन दिलं जातं आणि जेवढ्या मतदारांना टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार असतो, असे ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलंय। आम्हाला मिळालेले उत्तर आम्ही इतर पक्षांना देखील पाठवणार आहे। आपल्यातील जे राजकीय मतभेद आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजेत। जर आपण ते बाजूला ठेवले नाही आणि अशाच रीतीने मतदान होणार असेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नसल्याचं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।